उपयोगी पडतात ते भांडे मी इथे रॅकमध्ये ठेवत असते आणि जे मला डेली यूजसाठी लागत नाही ते मोठे भांडे मी अशा प्रकारे वरती सेट करून ठेवलेले आहेत। हे बघा, आणि मी तुम्हाला आता दाखवते ही माझी रॅक जिथे मी आपले मोठे डबे ठेवत असते। हे बघा, आणि माझी किचन छोटी असल्यामुळे डबे ठेवायला ही रॅक अपुरी होते, त्यामुळे मी इथे अशी एक रॅक सेट केलेली आहे जिथे मी मुलांना रोज लागणारे टिफिनचे डबे, हे बघा, हाताशी पटकन यावे अशासाठी मी ओट्याजवळ अशी रॅक सेट केलेली आहे आणि छोटे डबे सुद्धा मी असे याच रॅकमध्ये ठेवत असते। हे बघा, आणि आता हिवाळा असल्यामुळे भाजीपाला खराब होत नाही, त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, त्यामुळे असा बाहेरच मी भाजी ठेवलेली आहे। हे बघा, हे बघा, मी आता तुम्हाला दाखवते माझा छोटासा किचन ओटा जिथे मी रोज माझ्या रेसिपीज बनवत असते। हे बघा, इथे मी ओट्यावरच ठेवत असते मिक्सर, आणि इथे मी काचेचे जे काही आपले भांडे असतात ते वेगळे सेट केलेले आहे जेणेकरून रॅकमधून काढताना फुटू नयेत, त्यामुळे कप, चम्मच, प्लेट्स, कटोऱ्या, ग्लास जे काही असतात ते मी असे वेगळे सेट करून ठेवत असते, त्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि फुटण्याची शक्यता सुद्धा कमी असते। आणि मी इथे हे बघा ओट्याच्या वरती असं चम्मच, मला जे रोज लागणारे असतात, कैची आणि चाकू, आपली किसनी, छिलनी वगैरे जे काही असतात छोट्या वस्तू त्या मी इथे अशा सेट करून ठेवल्या आहेत, म्हणजे पटकन आपल्याला शोधायची गरज नसते। आणि लायटर सुद्धा मी इथे सेट करून ठेवत असते, आणि मसाल्याचा डब्बा, तेलाची आपली केटली ही सुद्धा मी इथेच हाताशी पटकन येईल अशासाठी इथे ठेवत असते। हे बघा, आणि रोजचे आपले जेवणाचे पॉट वगैरे इथेच ठेवत असते मी। आणि मी तुम्हाला दाखवते माझा गॅस। हे बघा, सिलेंडरच्या खाली मी नेहमी अशी प्लॅस्टिक ठेवत असते जेणेकरून सिलेंडरच्या खाली आपण जर प्लॅस्टिक ठेवलं नाही तर फरशी पूर्णपणे खराब होऊन जाते, त्यामुळे शक्यतो अशी प्लॅस्टिक तुम्ही सिलेंडरच्या खाली ठेवत जा, आणि जेव्हाही आपला सिलेंडर संपतो तेव्हा तो प्लॅस्टिक काढून टाकायचा आणि नवीन लावायचा, त्यामुळे फरशी खराब होत नसते। आणि मी इथेच ओट्यावर एक सोप ठेवत असते, डेटॉल लिक्विड, जेणेकरून पटकन आपल्याला इथे स्वयंपाक करताना, जेवण करताना पटकन हात धुवायला इझी होतं। आणि मी इथे माझे रोजचे भांडे वॉश करत असते, आणि हे आमचं वॉटर प्युरिफायर, आणि जे उपयोगी नसतात ते भांडे मी असे वरती सेट करून ठेवलेले आहेत। बघा, तर अशी आहे माझी छोटीशी किचन। हे बघा, अशा प्रकारे मी सेट करून ठेवत असते। हे बघा, इथे मी रोज जे मला आवश्यक असतात ज्या गोष्टी छोट्या छोट्या त्या पटकन दिसाव्या, त्यामुळे मी अशा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला पटकन दिसतात त्या, आणि शोधण्यामध्ये आपला वेळ जात नाही। तर अशी आहे माझी छोटीशी किचन। तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा। तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय, हॅव अ नाईस डे।